रशियातील जिवा स्टेट विद्यापीठात MBBSचे शिक्षण घेणारे पृथ्वीराज चांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2023 मध्ये मित्रामार्फत त्यांची शुभम सिंग याच्याशी ओळख झाली। त्यानंतर नाशिकमधील इंदिरानगर परिसरात झालेल्या भेटीत भारतीय चलनाचे रशियन चलनात अधिकृत विनिमय करून देण्याचे आमिषही दाखवण्यात आले। विश्वास संपादन करण्यासाठी विद्यापीठाच्या नावाने तयार करण्यात आलेली कथित बनावट कागदपत्र दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या माध्यमातून रशियात शिक्षण घेणाऱ्या 17 भारतीय विद्यार्थ्यांची एकूण 3,48,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। इंदिरानगर पोलीस ठाणे येथे पृथ्वीराज चांडे या युवकाने आमच्याकडे तक्रार दिली की तो आणि त्याचे इतर साथीदार तसेच आरोपी इसम हे रशियामध्ये MBBSचे शिक्षण घेत आहेत। त्यांना रशियन करन्सीमध्ये पैशाची आवश्यकता असल्याने व ट्रान्सफरमध्ये रुपया आणि रशियन करन्सी हे ट्रान्सफर होत नसल्या कारणाने त्यांनी यातील आरोपितांनी त्यांना विश्वास दिला की आम्ही रशियन करन्सीमध्ये पैसे देतो। त्यामुळे त्यांनी यातील आरोपीला त्यांनी स्वतः आणि त्याचे इतर 16 मित्र अशी 3,48,00,000 रुपये रक्कम दिली, परंतु सदर आरोपीने सदरची रक्कम त्यांना परत केली नाही, तसेच रशियन करन्सीमध्ये सुद्धा पैसे दिलेले नाहीत। अशा प्रकारे त्यांनी फसवणूक केली। यातील आरोपी शुभम सिंग यास अटक केलेली असून त्यास 31 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। यात अजून काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने तपास चालू आहे। श्रीरामपूर तालुक्यातील पृथ्वीराज चांडे यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात शुभम सिंग याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी त्याला अटक केली आहे। या प्रकरणातील इतर संशयित आणि आर्थिक व्यवहारांचा तपास पोलीस करतायत। नितीन चंद्र मोरे, आपला नाशिक।